मी भारती गायकवाड, भारती अमृत गायकवाड संपूर्ण नाव, आणि नागपेशी गावची राहणारी आहे. तर माझे पती अमृत आनंदा गायकवाड हे कोविड काळात चालू होते. त्यावेळेला मुंबईतनं आले होते. तिथे होते थोडा दिवस बरे होते, त्याच्यानंतर जरा आजारी पडले. तिथून आम्ही घरीच उपचार केले. साध्या दवाखाने तिथून घेऊन जात होते. त्याच्यानंतर घरी फरक पडला नाही. कारखान्यात नेले दवाखान्यात, तिकडे रिपोर्ट वगैरे काढले, ते पॉझिटिव्ह आले. त्याच्यानंतर त्यांनी तिकडून हलवले. आम्ही ॲम्ब्युलन्स वगैरे करून घेऊन गेले तिकडे कराडला, राजेश्री हॉस्पिटलला. तिथे थोडे दिवस होते. तिथं काय त्यांनी गेलेत उपचार, पण काय करू दिलं नाही. आतमध्ये कुणाला काय सोडलं नाही, काय नाही, काय समजलेलं नाही. जेवण कधी दिलं, कधी काय, तेही म्हणेल तसं आम्ही करत नेलं, पण आम्हाला काही यश आलं नाही सर. आमचं माणूस पण गेलं, काय नाही. मग दोन मुलं आहेत आमची, एक सासूबाई आहे घरी, बाकी कोण नाही घरी कमवतो आमच्या. तेवढंच आम्हाला आसरा होता. बघायला पण भेटलं नाही, काय नाही. नंतर घरी काय आणून दिलं नाही, काय ना. मुलं लागला नाही. 6वी-7वीला होती, देव 8वीला. काही कळलं पण नाही, ह्याच्या नाही झालं शोधून. तर काय नाही, हे आपलं चाललंय ते सगळं तुम्ही बघत आलायच ना, त्याच्यावर आपल्याला चालवलंय. ही सर्व परिस्थिती ऐकून सगळी मी उत्तम एकदम यांना घेऊन शंभूराज देसाई साहेबांच्याकडे गेले. त्यांनी एवढी सगळी परिस्थिती ऐकल्याच्यानंतर, तिथे गेल्याच्यानंतर त्यांनी ऐकलं. शिंदे साहेबांना सांगून त्यांनी मी तिथून त्यांच्या 2 लाख रुपये मंजूर केले. आणि त्याच्यामुळे या दोघांचे, शिंदे साहेबांचे आणि देसाई साहेबांचे दोघांचे आभार मानते.